हॅलो फ्रेंड्स, मी मानसी. तर आपण आज ह्या विषयावरती बोलणार आहे की आपण म्हणजे प्रेम केलं पाहिजे का, आणि केलं पाहिजे तर कसं केलं पाहिजे, आणि प्रेम का नाही केलं पाहिजे याविषयी. हे तिन्ही टॉपिक हे आज बोलण्यामध्ये आपल्या म्हणजे नाही का आपल्याला समजून येईल. तर हे बघा फ्रेंड, पहिली गोष्ट तर तुम्ही सपोज कुठल्या व्यक्तीला प्रपोज केलं किंवा कुठल्या व्यक्तीला तुम्ही बोलला की हां, मला तू आवडती आहे किंवा माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तर ते तिला बोलण्याच्या पहिलं एकदा कन्फर्म करा की खरंच तुमचं तिच्यावरती प्रेम आहे का, नेमकं काय आहे. का तुम्ही टाईमपाससाठी किंवा तुमच्या लाईफमध्ये आता कोणी नाही म्हणून, किंवा तुमचा वेळ जाण्यासाठी, किंवा मग तुमच्या लाईफमध्ये थोडंसं तुम्हाला फन पाहिजे म्हणून तुम्ही जर ते एखाद्या व्यक्तीला तुमच्या लाईफमध्ये आणत असाल, तर हे चुकीचं आहे. हे प्रेम नाही. प्रेम कसं असतं, जे आतून, मनाच्या आतून आपल्याला आवाज येतो ना की हां, ही व्यक्ती मला पाहिजे, ह्या व्यक्तीसोबत मला लग्न करायचं आहे, किंवा ह्या व्यक्तीसोबत मला लाईफ टाईम राहायचं आहे, मला पाहिजे तर हेच लाईफ पार्टनर पाहिजे, आणि मी हिच्यासोबत आयुष्यभर लॉयल राहू शकतो, असं जर तुम्हाला कन्फर्म वाटत असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला प्रपोज करा किंवा त्या व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये या. अदरवाईज तुमच्या स्वार्थासाठी, तुमच्या टाईमपाससाठी ना तुम्ही कुणाचं म्हणजे नाही का खेळ नका बनवू, कुणाची लाईफ खराब नका करू. कारण ना सगळ्यात महापाप हे आहे की तुम्ही जर एखाद्याचं हृदय तोडलं, एखाद्याचा विश्वासघात केला, एखाद्याला तुम्ही प्रेम दाखवून नंतरून त्याला अर्ध्या रस्त्यामध्ये नेऊन जर सोडलं ना, ते हे सगळ्यात महापाप आहे. आणि त्या महापापाचं तुम्हाला ना फेड ह्याच जन्मात फेडावं लागेल. आणि त्याचं फेड एवढं डेंजर असेल ना की तुम्ही विचार पण नाही करू शकत. त्यामुळे ना फ्रेंड, प्रेम करायच्या अगोदर विचार करा. आणि मी काय म्हटलं, कधी पण दोन व्यक्तीमधला एकच व्यक्ती सिरियस असतो, आणि जो सिरियस नसतो ना तो जातो, मूव ऑन होतो, त्याला काही प्रॉब्लेम होत नाही, त्याला कसलाही त्रास होत नाही. पण जो खरं प्रेम करतो, जो ट्रू लव करतो ना, तुम्ही त्याच्या दुःखाचा हिसाब लावू शकत नाही, तुम्ही त्याच्या दुःखाचा अंत पण बघू शकत नाही की तो कुठल्या त्रासातून जातोय त्या टायमिंगला, त्या वेळेला कुठल्या त्रासातून जातोय ना, आपण ह्याचा अंदाज नाही लावू शकत. माहिती आहे का, त्या एका व्यक्तीच्या जाण्यामुळे ना त्या व्यक्तीचं हसू, खुशी, स्वप्न, प्रेम, सगळ्या त्याच्या इच्छा, आकांक्षा, सगळ्या गोष्टी मरतात. ते माणूस ना शून्य होतो, शून्य म्हणजे नाही का झिरो होतो, झिरो एकदम. त्याच्या लाईफमध्ये कसल्याच गोष्टी राहत नाही, तो दगड होऊन जातो, दगड. हे सगळ्यात मोठं पाप आहे, सगळ्यात मोठं पाप आहे. एखाद्याचं मन तोडणं आणि त्याला एवढं खचवणं की तो म्हणजे त्याच्या डोक्यात हा विचार यायचा की बाबा मी जगू का मरू, मी काय करू, इथंपर्यंत विचार आणणं म्हणजे त्याचं तळतळ घेणं आपण, हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे ना प्रेम करताना 1000 वेळा विचार करा की प्रेम केलं पाहिजे की नाही, केलं तर कसं केलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, कोणी किती जरी जवळचा असेल, इवन तुमचा पार्टनर असेल, इवन तुमचे बेस्ट फ्रेंड असेल, किंवा इवन तुमचं कोणी नातेवाईक असो, किंवा तुमच्या घरातलं पण कोणी असो, कोणावरती विश्वास ठेवायचा नाही. मायबाप सोडता, मम्मी पप्पा सोडता, कुणावरतीच विश्वास ठेवायचा नाही. कुणावरतीच ती आशा ठेवायची नाही की हा माझ्यासाठी असं करेल, ती माझ्यासाठी तसं करेल. नाही, ह्या आशेनी आणि ह्या होपनीच माणसाला सगळ्यात जास्त हर्ट होतं, आणि तो त्रास, तो पेन ना त्या माणसाला सहन होत नाही मग मरेपर्यंत. त्यामुळं कधी पण स्वतःला सुखी ठेवायचं, स्वतःला हॅप्पी ठेवायचं, एनी टाईम हॅप्पी ठेवायचं, स्वतःच्या खुशीसाठी जगायचं. स्वतःला किती चांगलं बनवता येईल, किती चांगलं स्वतःसाठी काय करता येईल, जेणेकरून माझं मन, स्वतःचं मन प्रसन्न राहिलं पाहिजे, असं करायचं. ठीक आहे फ्रेंड, आज एवढं बस. नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच अजून काहीतरी सांगेन.